मिळतं, नाहीतर फल मिळत नाही. नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही मला सांगा, तांदूळ आपण उन्हाळ्यात लावतो का? नाही. किंवा तांदूळ आपण हिवाळ्यात लावणार का? नाही, नाही. पावसाळ्यातच लावणार. पावसाळ्यात. म्हणजे तुम्ही तांदूळ केव्हा लावणार? तर पावसाळ्यात लावणार. म्हणजे तुम्हाला कर्म तर करायचंच आहे, फक्त ज्योतिष यासाठी पाहिजे की केव्हा करावं आणि कोणतं कर्म करावं. आता जर तुम्हाला पावसाळ्यात लावायचं असेल तर तुम्ही म्हणाल मी आता काय लावू, तर मी सांगणार तांदूळ लाव, म्हणजे चांगली पीक येईल. हो. तर अशा प्रकारे ज्योतिष हे कर्माधिष्ठित शास्त्र आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, तर असं नसतं. तुमच्या पत्रिकेमध्ये जर एखादे योग असले तर त्या योगांसाठी तुम्हाला कर्म करणं आवश्यक आहे. बरोबर. उदाहरणार्थ तुम्हाला जर लॉटरी लागणार असेल तर तुम्ही लॉटरीचं तिकीट तर घेतलं पाहिजे. हो. त्यासाठी ज्योतिषी काही करू शकत नाही नाही. करू शकत. बरोबर. त्यामुळे ज्योतिष म्हणजे कर्म आणि आपला प्रारब्ध हे एकाच रथाची दोन चाकं आहेत. दोन्हीही तितकीच महत्वाची आहेत. नुसती कर्म करूनही